देख रहे मानव चेतना न्यूज। प्रसार अंमलबजावणी समितीचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं 2014 पासून सुरू झालं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं. 2014च्या शेवटाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मला मनापासून आनंद झाला की गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इमर्जन्सी नंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. जनता पार्टीचा एकत्र प्रचार केलेला आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असूनही ते मला मित्रासारखं वागवायचे. खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं मला म्हणायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक विशिष्ट पद्धतीचा जिव्हाळा होता. ते त्यावेळी जनसंघात होते आणि मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये होतो. पण आम्ही सगळे जनता पार्टीमध्ये दाखल झालो होतो. त्यांचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेत याचा मला मनापासून आनंद होणं स्वाभाविक आहे. त्याचं कौतुकही होतं. आम्ही सुरुवातीला मी आणि उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव हे एका स्कूटरवर हिंडत असत. हे सगळ्या नागपूरच्या पत्रकारांना माहित आहे. दोघेही कॉर्पोरेटर होते, चांगले मित्र होते. आम्ही तिघच जण परस्परांशी बोलत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, डिसेंबरचा कालावधी जेव्हा आपलं नागपूरचं अधिवेशन चालू होतं, आणि त्यांना मी डायरेक्टली विचारलं की 14.5 कोटी सरकारने सँक्शन केले, त्यातले 1 कोटी आपण वापरतो. या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. बाकीचे 13.5 कोटी आता मिळायचे आहेत आणि या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही कायद्याला समर्थन दिलेलं आहे. तुम्ही या कायद्याच्या बाजूने उभे आहात हे मला नीट माहिती आहे. पण तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात तर हे कायद्याचं काम करणार का? ते म्हणाले, हो, आपण अतिशय उत्तम पद्धतीने हे काम करू. तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. मी 13.5 कोटी तर देत नाही, पण 10 कोटी तुम्हाला आता देतो. मी म्हणालो की 10 कोटी आता 4 महिन्यात खर्च करणं शक्य नाही. जास्तीत जास्त 2 कोटी वापरू. पण सँक्शन मात्र तुम्ही 10 कोटी करा, कारण पुढच्या वर्षी त्याच्या सँक्शनवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्ही सँक्शन तेवढे करा. ते मला म्हणाले, तुमचे मित्र आहेत सुधीर मुनगंटीवार, ते अर्थमंत्री आहेत, त्यांना एकदा भेटून घ्या. सुधीर भाऊ एवढंच मला म्हणाले, कारण मुख्यमंत्री म्हणाले माझा पुढे प्रश्न आहे, मी तर सोबत आहेच. आणि मला वाटलं आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने आता काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 22 सभा, 40 पैकी 22 सभा महाराष्ट्रभरात झालेल्या आहेत. नागपुरातली सभा सुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली आहे. पोलिसांचे जे ट्रेनिंग आहे त्यातले 5 वगळता 43 ट्रेनिंग ते गृहमंत्री असताना झालेले आहे. आता मला वाटलं ते गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र कधी पूर्वी आणलेलं नव्हतं. ते आणलं शक्यच नाही. म्हणजे ते उत्तम पद्धतीने आपल्याला मदत करतील. पुढे 3 वर्ष मी दर आठवड्याला मंत्रालयात खेटे घालत होतो. माझा व्यवसाय हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा चालवणं आहे. तो मला पूर्ण बंद करावा लागला होता, कारण त्याचे हॉल 6-6 महिने आधी बुक करावे लागतात. ते सगळं आर्थिक प्रचंड नुकसान सोसून मी सारखे मंत्रालयात खेटे घालत होतो. 3 वर्ष मला नुसतं झुलवत ठेवलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी मला कधीही झुलवलं नाही. तोंडावर सांगितलं पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे, होणं शक्य आहे, नाही होणं शक्य आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्याकरता फार वेगळा आणि नवा होता. 3 वर्षानंतर त्यांच्याच जवळच्या लोकांनी मला येऊन, ज्यांना माझ्याबद्दल फार प्रेम आणि सहानुभूती होती, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आता चक्रा मारू नका, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की या कायद्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आणि हा राबवायचा सुद्धा नाही. आणि ते पोलिसांच्या माध्यमातून सातत्यानं माझ्यापर्यंत येत होतं. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. कायद्याला आम्ही 1 एप्रिल पासून याची सुरुवात करणार होतो. त्याकरता 12 कोटी रुपये सँक्शन केले होते अजितदादांनी. 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. पुढे 2 वर्ष काम थांबलं. मग त्यानंतर 2 वर्षांनी 22ला हे काम पुन्हा सुरू झालं. कामाच्या सगळे GR निघत आहेत. वक्त्यांची प्रशिक्षण झाली. त्यामध्ये आम्ही 200 आणखी नवे वक्ते तयार केले. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. आता अनेक अधिकारी बदललेले होते आणि कामाला आम्ही छानपैकी वेगानं सुरुवात होते आहे. तेवढ्यात सरकार बदललं. शिंदे महाराज गेले आपल्या गुवाहाटीला. त्यांनी मोठ्या रेड्याचा बळी दिला. त्यानंतर महाराष्ट्राचं सरकार त्या रेड्याच्या बळीमुळे बदललं आणि ते सरकार बदलल्यानंतर हे काम जैसे ते ठप्प झालं. मग अजितदादा जेव्हा तिकडे गेले तेव्हा मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्यांनी सरळ 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. ते ऑलरेडी सँक्शन केलेलं होतं 2022 मध्ये. ते आता 22 कोटीचं बजेट त्यांनी पुन्हा सँक्शन केलं आणि आम्ही कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन, ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, हे मंत्रालय एकनाथ शिंदेकडे होतं
आणि तरीही त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची माझ्यासोबत बैठक घडवली, हा प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना नीट कल्पना दिली होती की बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये हे काम करणं शक्य नाहीये, कारण देवेंद्र फडणवीसांना हे काम करायचं नाहीये. ते म्हणाले त्याची काळजी करू नका, आपण करू. आणि तुम्हाला सांगतो 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्ट निघणार होता, प्रोजेक्टचा GR निघणार होता. तो GR 11 महिने निघाला नाही. शेवटी सचिवांनी मला खाजगीत सांगितलं की सर, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये आता काम होणार नाही, कारण पूर्वी 2 वेळा मी महाराष्ट्र सरकार सोबत काम केलं, त्यावेळेस 1 पैसा खाऊ न घालता कोणी माझ्याकडनं अपेक्षाही केली नाही. उलट अजितदादांचा फोन. आप देख रहे हैं मानव चेतना न्यूज.